नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये अर्थशास्त्र या विषयातील 2013 ते 2023 यामधील PYQ प्रश्नांचं विश्लेषण बघणार आहोत. आणि या विश्लेषणामध्ये बघणार तर तो प्रश्न कोणत्या कॉन्सेप्टवर आलेला आहे हे आपण आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणजे तुम्हाला समजून येणार की कोणत्या प्रकरणावर कोणत्या कॉन्सेप्टवर प्रश्न विचारण्यात आलेले आहे हे तुम्हाला माहिती असेल तर तो प्रकरण अभ्यास करण्यासाठी तुम्हाला इझी जाणार आणि तुम्हाला समजून येणार की या प्रकरणावर कशा पद्धतीचे प्रश्न विचारू शकतात. तर पहिले सुरुवातीला आपण बघू की आपला अर्थशास्त्रातला जो पहिला घटक आहे किंवा पहिलं प्रकरण आहे हे बघितलं तर राष्ट्रीय उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्नावर बघितलं तर एकूण 3 प्रश्न आलेले आहे राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये. आता हे तिन्ही प्रश्न कसे आलेले आहेत त्याकडे थोडंसं लक्ष देऊ. आता बघा, आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेचा फक्त विचार केला त्यावेळेस बघितलं तर केवळ संकल्पनेवरच प्रश्न विचारण्यात आलेले आहे. म्हणजे राज्यसेवेमध्ये जे 3 प्रश्न आहे हे तिन्ही प्रश्न बघितलं तर संकल्पनेवरच आलेले आहे. आता संकल्पनेवरच आलेले आहे त्यामुळे बघितलं तर या प्रकरणातली जे आकडेवारी आहे हे पाठ न करता फक्त संकल्पना समजणे यावरच तुम्हाला जास्तीत जास्त भर द्यावा लागणार. कारण आपण अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यास करतो त्यावेळेस बघितलं तर प्रत्येक प्रकरणामध्ये आपण बघतो की संकल्पना आहे की आकडेवारी. तर आता आपल्याला या राष्ट्रीय उत्पन्नावरचे तिन्ही प्रश्न राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये संकल्पनेवर झालेले आहे. त्यामुळे आपल्याला आकडेवारी पाठ करणे यावर भर न देता संकल्पना समजणे गरजेचं आहे. आता कोणकोणत्या संकल्पनेवर प्रश्न आलेला आहे ते बघू. बघा, 2020मध्ये प्रश्न आलेला आहे त्यामध्ये बघितलं तर जे स्थूल जो राष्ट्रीय उत्पन्न असते हे बघा बाजारभाव आणि कोणता घटक किंमत यावर प्रश्न आलेला होता. 2021मध्ये बघितलं तर तोच प्रश्न राष्ट्रीय उत्पन्न कधी निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न हे बघितलं तर बाजारभाव आणि घटक किमतीवरच. आणि 2018मध्ये बघितलं तर जे हरित GDP होता हरित GDP यावर प्रश्न आला होता. म्हणजे बघितलं तर हे तिन्ही प्रश्न या कॉन्सेप्टवर आलेले आहे. म्हणजे आपल्याला समजून येणार की प्रत्येक घटकामध्ये आपल्याला कोणकोणत्या कॉन्सेप्टवर जास्तीत जास्त भर द्यावं लागणार. पुढचा टॉपिक बघू. पुढचा टॉपिक आहे बघितलं तर सार्वजनिक वित्त. यावर बघितलं तर फक्त 3 प्रश्न आलेले आहे राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये. हे तिन्ही प्रश्न बघितले तर या प्रकरणामध्ये बघितलं तर अर्थसंकल्प आणि त्यावरच्या संकल्पना यावर अधिक भर द्यावा. म्हणजे आपण सार्वजनिक वित्ताचा आपण अभ्यास करत असताना त्यातला जो अर्थसंकल्प आणि त्यावरच्या ज्या संकल्पना आहे त्यावर आपल्याला जास्तीत जास्त भर देणं गरजेचं आहे. आता बघितलं तर 2022 आणि 2023 या 2 वर्षी प्रश्न विचारण्यात आलेले आहे. आणि हे दोन्ही प्रश्न बघितले तर अर्थसंकल्पाच्या प्रकारावर. म्हणजे अर्थसंकल्पाचे जे प्रकार आहे त्यावरच आपल्याला कंटिन्यू 2 वर्ष प्रश्न विचारण्यात आलेले आहे. त्यानंतर बघितलं तर संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये दरवर्षी यावर 3 प्रश्न विचारण्यात येतात. म्हणजे जेव्हा तुम्ही कंबाईनचा अभ्यास करत असेल तर त्यावेळेस तुम्हाला लक्षात येणार की याबरोबर बघितलं सार्वजनिक वित्तेवर प्रत्येक वर्षी 3 प्रश्न विचारतात. त्याचबरोबर बघितलं तर चालू वर्षाचा अर्थसंकल्प वाचणे गरजेचं आहे. म्हणजे बघा, सार्वजनिक वित्त या टॉपिकमध्ये चालू वर्षाचा म्हणजे जेव्हा बघितलं तर केंद्राचा आणि राज्याचा हे दोन्ही पण अर्थसंकल्प वाचणं गरजेचे आहे. आता आपण बघू हे कोणकोणत्या कॉन्सेप्टवर प्रश्न आलेला आहे. तर 2023मध्ये बघितलं तर जेंडर बजेटवर प्रश्न आलेला आहे. जेंडर बजेटवर प्रश्न आलेला आहे. 2022मध्ये बघितलं तर महाराष्ट्राच्या लिंग आधारित अर्थसंकल्पाचा स्वीकार करणारे वर्ष. म्हणजे महाराष्ट्राने लिंग आधारित अर्थसंकल्प कोणत्या वर्षी स्वीकारला त्यावरचा. त्यानंतर 2023मध्ये बघितलं चालू वर्षाच्या निगडीतवरील प्रश्न होता. म्हणजे चालू वर्षाच्या एखादा निगडीतवाला प्रश्न होता. म्हणजे सार्वजनिक वित्त याचा आपण अभ्यास करत असताना सुरुवातीला आपण बघितलं तर जे पण अर्थसंकल्प आहे याचे प्रकार आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्या राज्यघटनेमध्ये त्याच्या कोणकोणत्या तरतुदी आहे त्यावर पण सुद्धा प्रश्न विचारतात. सोबत बघितलं तर ते चालू घडामोडीच्या दृष्टीने सुद्धा हा टॉपिक अभ्यास करणं परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. पुढचा टॉपिक बघू. पुढचा टॉपिक दिलेला लक्ष द्यायचा की बघा, हा व्यापारी बँकेवर बघितलं तर 3च प्रश्न आलेला आहे. आत्तापर्यंत किती प्रश्न आलेले आहे? फक्त 3च. आत्तापर्यंत बघा 2 प्रश्न संकल्पनेवर विचारण्यात आलेला आहे आणि 1 प्रश्न बघितलं तर वन लाईनर होता. म्हणजे व्यापारी बँकेवर 2 प्रश्न संकल्पना लक्षात ठेवू आणि 1 प्रश्न फक्त वन लाईनर. त्यामध्ये बघा 2013चा जो प्रश्न होता हा बँकासंबंधीतील प्रमुख संकल्पना ज्या बघितलं तर जो बँक दर आहे, रेपो रेट आहे, हे जे कॉन्सेप्ट आहे यावर प्रश्न आला होता. आणि 2021 मध्ये बघितलं तर भारतातील प्रमुख बँका व त्याचे घोषवाक्य
म्हणजे लक्षात ठेवू की जे आपल्या महाराष्ट्र बँक आहे, महाराष्ट्र बँकेची घोषवाक्य काय आहे, SBIचं घोषवाक्य काय आहे, ॲक्सिस बँकेचं घोषवाक्य काय, अशावर प्रश्न आलेला आहे 2021मध्ये. त्याचबरोबर 2022 आहे. 2022मध्ये बघितलं तर भारतातील बँकाविषयीची माहितीवर आधारित प्रश्न होता. म्हणजे भारतातल्या ज्या बँका आहे याच्या माहितीवर आधारित प्रश्न आहे. म्हणजे यावरून तुम्हाला समजून येणार की जेव्हा आपण व्यापारी बँकेचा आपण अभ्यास करू त्यावेळेस आपल्या भारतातल्या बँका आहे त्यांच्या घोषवाक्य, त्यांची स्थापना, त्याचबरोबर त्यांची हेडक्वार्टर कोणत्या जिल्ह्यात आहे, कोणत्या राज्यात आहे, यावर आपल्याला अनेक प्रश्न विचारताना दिसून येते. पुढचा प्रश्न बघू, पुढचा टॉपिक बघू. पुढचा टॉपिक सर्वात महत्त्वाचा तो आहे बघितलं तर RBI. यावर एकूण किती प्रश्न आलेले आहेत? 3 प्रश्न आलेले आहेत. आता RBIवरचे प्रश्न बघितले तर RBIचे कार्य, त्यानंतर RBIच्या स्थापना, RBIने स्थापन केलेल्या समिती, यावर 2 प्रश्न विचारण्यात आलेले आहे. म्हणजे काळजीपूर्वक लक्ष द्या. 3 पैकी कोणत्या याच्यावर प्रश्न आलेले आहे? एक आहे RBIचे कार्य आणि दुसरा आहे बघितलं तर RBIची स्थापन केलेल्या समित्या, यावर प्रश्न आलेला आहे. त्याचबरोबर आयोगाने बघितलं तर वित्त व्यवस्था हा शब्द दिलेला आहे. त्यामुळं बघितलं तर वित्तीय व्यवस्थेमधील RBI ही एक प्रमुख संस्था आहे. म्हणजे लक्ष द्या, वित्तीय संस्था हा शब्द आपल्याला अभ्यासक्रमात दिलेला आहे आणि वित्तीय संस्थेमधील RBI ही एक आहे प्रमुख संस्था आहे. हे थोडंसं परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात राहू द्या. आता कसे प्रश्न आलेले बघितलं तर हे किमान निधी पद्धत आणि हे इस्लामिक विंडो, हे 2013 आणि 2015मध्ये आलेले हे प्रश्न आहे. तर ही पण एक कॉन्सेप्ट थोडीशी लक्षात राहू दे. सांग RBI बद्दल. पुढचा प्रश्न बघितलं, पुढचा जो टॉपिक आहे हा बघितलं तर बघा भांडवल बाजार. भांडवल बाजारावर एकूण 3 प्रश्न आलेले आहे. भांडवल बाजार, आता भांडवल बाजारामध्ये ज्या पण संस्था आहे, वित्तीय संस्था, जसं बघितलं तर IFC याची स्थापनेवर प्रश्न आलेला आहे 2016मध्ये. त्यानंतर ICICI बँक याच्या बघितलं, ICICI बँक याची स्थापना किती? 2016मध्ये. त्यानंतर IDBIचा किती? 2016. त्यानंतर IDBIची स्थापना, हे IIBची स्थापना 2016. हे मल्टीलायनर क्वेश्चन होता मुलांना. यामधले आणखी जे बाकीचे जे 2 प्रश्न आहेत हे सुद्धा बघितलं तर जे वित्तीय संस्था आहे त्याच्या स्थापनेवरच प्रश्न आलेला आहे. म्हणजे जे स्थापनेचा क्रम लावायचा होता याच्या स्थापनेनुसार वित्तीय संस्थेचा. तर हे पण एक थोडीशी इथं कॉन्सेप्ट लक्ष ठेवा. पुढचा जो टॉपिक आहे तो लक्ष द्या. चलन व्यवस्था. चलन व्यवस्थेवर बघितलं तर एकूण 6 प्रश्न आहे. आता हे सर्व 6 प्रश्न बघितलं संकल्पनेवर आधारित हे प्रश्न आहे. लक्षात राहू दे. चलन व्यवस्थेवरील सर्व प्रश्न बघितलं तर संकल्पना समजल्या असतील तर या प्रकरणावर तुम्हाला उत्तर देता येईल. म्हणजे चलन व्यवस्था यावरचे बघितलं तर सर्व प्रश्न हे संकल्पनेवर आलेले आहे. तर हे संकल्पना समजले तर तुम्हाला या चलन व्यवस्थेवरचं उत्तर तुम्हाला देता येणार. ही एक कॉन्सेप्ट इथे लक्ष ठेवा. पहिला बघितलं तर बघा किंमत वाढ, भाव वाढ आणि चलनवाढ, ह्या तिन्ही पण गोष्टी लक्षात ठेवा. किंमत वाढ, भाव वाढ आणि चलनवाढ, यावर राज्यसेवा 2021मध्ये प्रश्न आलेला आहे. त्यानंतर दुसरा जो बघितलं तर भाववाढीचे कारणे, हे बघितलं तर राज्यसेवा 2013, 18 आणि 22मध्ये आलेला आहे. भाववाढीची कारणे. त्यानंतर बघितलं तर खाऊत किंमत निर्देशांक, यावर प्रश्न बघितला तर 2019मध्ये आलेला आहे. त्यानंतर बघितलं तर तेजी आणि मंदी, हे राज्यसेवा पूर्व परीक्षेचा 2015मध्ये आलेला प्रश्न आहे. म्हणजे लक्ष द्या, चलन व्यवस्था या टॉपिकवर जे पण प्रश्न आलेले आहे हे पूर्ण संकल्पनेवर आलेले आहे. यामध्ये बघितलं तर किंमत वाढ, भाव वाढ आणि चलनवाढ, या 3 गोष्टी थोडंसं लक्ष राहू द्या. पुढचा प्रश्न आहे पुढचा टॉपिक आहे बघितलं तर कर प्रणाली. कर प्रणालीवर एकूण किती प्रश्न आलेले आहेत तर बघितलं तर 4 प्रश्न आलेले आहे. हे 4 प्रश्न कसे आले तर बघा, या प्रकरणातील बघितलं तर कराची विभागणी, समित्या, वित्त आयोग यावर विशेष भर द्यावे. तसेच चालू घडामोडी म्हणजे जसं प्रत्येक अर्थसंकल्पामध्ये बघितलं तर काही काय होते, जे कर रचना यामध्ये थोडी काय होते, बदल होते, त्यावर आपल्याला नेहमी प्रश्न विचारते. त्यामुळे हे पण लक्षात ठेवले तर आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून गरजेचं आहे. त्यामध्ये बघितलं तर बघा 2016मध्ये आलेला प्रश्न वैयक्तिक आयकर, जसं आपल्या अर्थसंकल्पामध्ये होते. त्याचबरोबर बघितलं तर राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022मध्ये GST आणि अर्थसंकल्पातील करविषयक तरतुदी. आता GST बघितलं तर 2022मध्ये आलेला आहे. त्यानंतर 18 आणि 20मध्ये बघितलं तर 15व्या वित्त आयोगावर प्रश्न आलेला आहे. तर आता 16वा वित्त आयोग आहे तर यावर प्रश्न येऊ
शकतो. थोडंसं काळजीपूर्वक लक्ष देसाल. प्रश्न सांगसाल 16व्या वित्त आयोगाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती केली? मी अध्यक्ष नाही विचारला, सचिव विचारायला, सचिव, तर ते तुम्हाला उत्तर देणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आता थोडंच लक्ष द्या. आता इथून थोडंसं मुलांना बघितलं तर थोडं वेगवेगळे टॉपिक येणे सुरू झाले. आता बघा आर्थिक सुधारणा यावर बघितलं तर एकूण 5 प्रश्न आलेले आहेत. आता हे 5 प्रश्न कसे होते त्याकडे थोडंसं लक्ष द्या. आता बघा 1991 नंतर बघितलं तर सर्व क्षेत्रामध्ये जे बदलले हे धोरण अभ्यास करणे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. म्हणजे 1991 नंतर ज्या आपण आर्थिक सुधारणा यावर आयोग सर्वात जास्त भर देते. जसं बघितलं तर 2016मध्ये प्रश्न आलेला आहे आर्थिक सुधारण्याचे कारण काय आहे. 2020मध्ये बघितलं तर धोरण व त्याचे वैशिष्ट्य विचारले. 2019मधील तत्कालीन अर्थमंत्री कोण होते? 1992मध्ये जेव्हा आपण आर्थिक सुधारणा केला त्यावेळेचे बघितलं तर अर्थमंत्री कोण होते यावर प्रश्न आलेला आहे. त्यानंतर LPG म्हणजे काय 2017मध्ये, आणि हा मल्टीलायनर प्रश्न आहे. बघितलं तर कोणचा आपल्याला त्यामध्ये बघितलं तर 23मध्ये आलेला प्रश्न आहे. त्यामध्ये नवीन औद्योगिक धोरण, वित्तीय क्षेत्र सुधारणा आणि परकीय व्यापार या तिघांचा मिळून एक मल्टीलायनर प्रश्न 2023मध्ये आलेला प्रश्न आहे. आता ह्या कॉन्सेप्ट तुम्हाला माहिती असेल तर प्रश्न तुमचे चुकणार नाही. पुढचा बघा लक्ष द्या काळजीपूर्वक. पुढचा बघा परकीय व्यापार आणि व्यापार तोल यामध्ये एकूण प्रश्न संख्या बघितलं तर किती आहे? 2. एकूण प्रश्न संख्या किती आहे तर 2. यामध्ये बघितलं तर हे दोन्ही प्रश्न सेजवर आलेले आहे. सेज म्हणजे काय, ह्याचा फुल फॉर्म काय तर मला कमेंट बॉक्समध्ये सांग. बरोबर आहे, सेजवरच प्रश्न आलेला आहे. 2016मध्ये सेजची तरतूद आणि 2013मध्ये धोरण रद्द करणारे राज्य कोणते, म्हणजे सेज हे धोरण रद्द करणारे राज्य कोणते हे 2013मध्ये आलेला प्रश्न आहे. पुढे बघा सहकार क्षेत्रावर काय आलेला आहे? एकच प्रश्न आलेला आहे, सहकार चळवळ 2015मध्ये. पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष देसा. पंचवार्षिक योजना हे एकूण प्रश्न संख्या किती आहे? 8. आता हे एकूण प्रश्नसंच काय म्हणतो 18 आहे. याचं सर्व विश्लेषण करणं थोडंसं कठीण जाणार, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. पंचवार्षिक योजनेचा एक सेपरेटली व्हिडिओ घेतो. आयोगाने हे 18 प्रश्न कोणकोणत्या गोष्टीवर भर दिलेला आहे, कोणकोणत्या पंचवार्षिक योजनेवर, हे तुम्हाला मी एका व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला सांगतो. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगसाल. पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. आता बघा भारतातली जी कृषी व्यवस्था आहे यावर बघितलं तर एकूण 10 प्रश्न आलेले आहे. 10. आता हे 10 प्रश्न कोशावर आलेले बघा. भूसुधारणा जे कायदा आहे या भूसुधारणा कायद्यावर, त्याचबरोबर काही कृषीसाठी आपण धोरण आखलेले आहे, त्याचबरोबर विविध क्रांती यावर आपल्याला राज्यसेवेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. म्हणजे कृषी या व्यवस्थेचा आपण अभ्यास करत असताना कृषी सुधारणा कायदा, जो कूड कायदा यावरच आयोगाने जास्तीत जास्त प्रश्न विचारलेला आहे. तिथं बघा 2013मध्ये आलेला प्रश्न आहे 1 ते 12 पंचवार्षिक योजनेदरम्यान राबवलेल्या कृषी विकास कार्यक्रम यावर आयोगाने आपल्याला विचारलेला आहे. त्यानंतर पुढे बघितलं तर सोनेरी क्रांती 2015मध्ये, काय म्हणतो केसरी मोहीम 2013मध्ये. त्यानंतर जमीन सुधारण्याच्या प्राप्तीमध्ये समाविष्ट असलेल्या बाबी, म्हणजे हे जमीन सुधारणा भूसुधारणा 2019 आणि 23मध्ये रिसेंटली आलेला क्वेश्चन आहे. 2014मध्ये तिहेरी क्रांती, 2017मध्ये कूड कायदा, 2014मध्ये बघितलं तर कमाल जमीन धारण कायदा, 2022मध्ये बघितलं तर भूमी राशी, 2013मध्ये बघितलं तर भू अधिकार सुधारणा धोरण, 2018मध्ये बघितलं तर अन्न सुरक्षा कायदा 2023. अशा टाईपचे जे प्रश्न आहे मुलांनो, हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहे की प्रत्येक टॉपिकवर कशा पद्धतीचे प्रश्न विचारत आहेत. पुढचा टॉपिक बघू, लक्ष द्या. बघा आर्थिक विकास आणि वृद्धी यामध्ये एकूण 7 प्रश्न आलेले आहे. हे 7 प्रश्न कसे आहे बघा. आता बघा 2013मध्ये या प्रकरणावर एकूण 4 प्रश्न विचारण्यात आलेले आहे. 2023मध्ये एकूण 4 प्रश्न आहे. त्यामुळे यावरून आता जर पुढं आहे तर हे आपल्याला प्रश्न बघितलं तर या टॉपिकवर विचारू शकते. 2023मध्ये एकाच परीक्षेमध्ये 4 प्रश्न आले, म्हणजे याच्यावरून तुम्ही समजू शकता. जसं बघितलं तर हा बघा 2023मध्ये कशावर आलेला आहे, संतुलित वृद्धी दराचा उद्देश. त्यानंतर 2013मध्ये संतुलित वृद्धी सिद्धांत,
2023मध्ये बघितलं तर UNDP आणि भारत सरकार यांनी संयुक्त कार्यक्रम. 2023मध्ये बघितलं तर विकास आणि वृद्धी यासंबंधी शास्त्रज्ञाचे मत. म्हणजे हे तुम्हाला इथे कॉन्सेप्ट थोडीशी लक्ष ठेवणं गरजेचं आहे आर्थिक विकास व वृद्धीसाठी. पुढचा आहे बघितलं तर शाश्वत विकास. शाश्वत विकासावर एकूण 22 प्रश्न आलेले आहे. हे 22 प्रश्नामध्ये लक्षात घेसाल की कशावर आलेले आहे त्याकडे थोडंसं लक्ष द्या. इथं बघितला सहस्त्र विकास ध्येय, शाश्वत विकास ध्येय, मानव विकास, बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक, लैंगिक असमानता निर्देशांक, जेंडर विकास निर्देशांक, त्यानंतर जीवन भौतिक गुणवत्ता निर्देशांक, भांडवल भांडवी निर्देशांक यावर पूर्ण प्रश्न आलेले आहे शाश्वत विकासामध्ये. अतिशय महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. पुढचा आहे बघा, लक्ष द्या. दारिद्र्य यावर टॉपिकवर एकूण किती आलेले प्रश्न? 22. एवढे 22 प्रश्नावरच्या संकल्पना लिहिणं थोडंसं मला कठीण जाते. त्यामुळे बघितलं तर दारिद्र्याच्या संकल्पना, सुरुवातीचे कार्यगट, स्वातंत्र्यानंतरचे कार्यगट आणि जे 3 रिकॉल पिरियड आहे या 3 पिरियडवर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारलेले आहे. पुढचा टॉपिक आहे, लक्ष द्या बघा, आर्थिक समावेशन आणि आर्थिक सुधारणा यावर एकूण बघितलं तर 27 प्रश्न आलेले आहे. किती प्रश्न आलेले आहे? 27. त्यामध्ये बघितलं तर सामाजिक सुधारणा अंतर्गत येणारे कार्यक्रम, महिला व बाल विकास योजनेअंतर्गत येणाऱ्या योजना, कृषी संदर्भातील योजना, वित्तीय धोरणासंदर्भातील योजना आणि भारत सुधारणा संदर्भातील योजना. लक्ष द्या, ही योजना आहे. 27 प्रश्न आलेले आहे योजनेवर आत्तापर्यंत. पुढचा आहे लोकसंख्या. लोकसंख्या या टॉपिकवर बघितलं तर 32 आहे. आता हे कसे आलेले आहे हे तुम्हाला मी एखाद्या याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो समजून, बरोबर आहे. असं बघितलं मुलांनो, अशा माहिती आली बघ, अशा पद्धतीने तुम्ही इथे अभ्यास केला मुलांनो, कोणत्या कॉन्सेप्टवर प्रश्न आले तर तुम्हाला नेमका बरोबर आहे प्रश्न कशा पद्धतीने विचारते आणि आपण अभ्यास कसा करायला पाहिजे हे समजलं तर तुम्हाला मुलांनो बघितलं तर चांगल्या पद्धतीनं तुम्हाला अभ्यास करता येते, बरोबर आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही बघितलं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, थँक्यू व्हेरी मच, टेक केअर. माई घेऊन ये तिला.